Hello dear students, this is my second video about our learning text. In the last video we have discussed about the various activities which contains in the textbook, and today I want to teach you or explain you a poem called Walk a Little Slower. You open your textbook and see this poem on page number 3. This poem is a dramatic monologue, and the child in the poem is speaking to his father's action, and there are some implied meanings which we should understand them for better understanding the poem. In this poem, the poet or the child is speaking with the father, and actions, mannerism, father's thought, father's actions, father's behavior, and also wants to he should follow him, his father should behave or should communicate the things with him as he wants to be a successful being or a man. Now I am reading a poem. You see how I am pronouncing a word. Now, walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. This one is the second stanza. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So, walk a little slower, Daddy, for you are leading me. Third stanza. Someday, when I'm all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was true. So, walk a little slower, Daddy, for I must follow you. This poem is written by unknown author. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, 1.1 वॉक अ लिटिल स्लोअर ही आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेली कविता आहे, आणि या कवितेमध्ये मुलगा, एक चाइल्ड, मूल हे आपल्या वडिलांशी संवाद साधत आहे, स्वतःशी बोलत आहे, वडिलांशी जणू काही तो वडिलांशी बोलताना दाखवलेला आहे, परंतु तो स्वतःच वडील गृहीत धरून बोलत आहे. आणि या कवितेमध्ये वॉक हा शब्द दिलेला आहे. वॉक, आता वॉक या शब्दाचा अर्थ वॉक म्हणजे चालणे असा होत नाही, तर वॉकचा अर्थ असा होतो की त्याचे जे वडील आहे, गृहीत धरलेले वडील आहे, प्रत्येक चाइल्डचे वडील, गृहीत धरलेले वडील, ते ज्याप्रमाणे वर्तन करतात, कृती करतात, संस्कार घडवितात, त्यांच्या वडिलांची जी ॲक्शन्स आहे, जे वागणं आहे, ते वागणं विद्यार्थ्याला कळलं पाहिजे असं ह्या कवितेतील मुलाला वाटतं. पहिलं कडवं, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, ते डॅडीला म्हणतं की डॅडी
तुम्ही मला समजेल अशा पद्धतीचं वर्तन करा. ज्या ज्या तुम्ही गोष्टी करता त्या त्या गोष्टी मला समजावून सांगा. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. ते मुलगा फार लहान आहे, छोटा आहे, तरी ते आपल्या वडिलांना म्हणतं तुम्ही ज्या ज्या काही कृती कराल, ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्या गोष्टी मला समजून सांगा. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप. मी तुमच्या फुटस्टेप म्हणजे तुम्ही जसे वागता तसं मी अनुकरण करत आहे. फॉलोइंग म्हणजे अनुकरण करणे. फॉलोइंग युअर फुटस्टेप, मी त्याचं अनुकरण करीत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मी फॉल या शब्दाचा अर्थ इथे फॉल म्हणजे पडणे या अर्थाचा घेतलेला नाही, तर फॉल या शब्दाचा अर्थ होतो की अनसक्सेस. मी माझ्या जीवनामध्ये अयशस्वी होऊ नये अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे वर्तन आहे किंवा तुमच्या ज्या कल्पना असतील, फिलिंग्स असतील किंवा ॲक्शन्स असतील त्या मला वेळोवेळी समजावून सांगत जा. इन द सेकंड स्टांजा, समटाइम्स युअर स्टेप्स. काही वेळेस तुमचं जे वागणं आहे किंवा भावना असतील आर व्हेरी फास्ट. त्या फार जलद असतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. त्या काही काही गोष्टी मला कळत नाहीत. सो म्हणून वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. हे माझे डॅडी, तुम्ही मला कळेल अशा पद्धतीचं वर्तन करत चला, कारण यू आर लीडिंग मी, कारण तुम्ही पुढे आहे आणि तुमच्या पाठोपाठ तुमचं बघून बघून मी वर्तन करत आहे, मी वागत आहे. तिसरं कडवं, सम डे व्हेन आय एम ग्रोन अप. काही दिवसामध्येच मी मोठा होणार आहे. ग्रोन अप म्हणजे मोठा होणे, वाढणे. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मला जसे पाहिजे तसे तुम्ही आहात. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. बघा, थर्ड स्टांजा, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. काही दिवसात मी मोठा होईल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तुम्ही माझे एक आदर्श आहात, रोल मॉडेल आहात. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. आणि मी मोठा झाल्यानंतर मलाही मुलगा होईल. हु विल वॉन्ट टू फॉलो मी. जे मी जसं तुमचं अनुकरण करतो, तुमच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो, तसं माझा मुलगासुद्धा, माझं मूलसुद्धा माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटचं कडवं, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. तुमचं मला योग्य असंच अनुकरण करायचं आहे. अँड नो, आणि जाणून घ्यायचं आहे, दॅट आय वॉज ट्रू, की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. सो म्हणून वॉक अ लिटिल स्लोअर. म्हणून तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, डिफरंट आयडियाज आहेत, डिफरंट थॉट्स आहे, डिफरंट फिलिंग्स आहे, त्या मला वेळोवेळी सांगत चला, माझ्याशी डिस्कस करत चला डॅडी. फॉर बिकॉज आय मस्ट फॉलो यू. कारण मी तुमचं अनुकरण करत आहे, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करीत आहे. या ठिकाणी वडील हे रोल मॉडेल समजून, वडिलामध्ये जे काही गुण आहेत, जे काही क्वालिट्या आहेत, त्या क्वालिट्या सर्वांना माहीत आहे तुम्हाला, की वडिलामध्ये गुड मॅनर्स असतं, वडिलामध्ये नोबल थॉट्स असतात, वडील हे काइंडनेस असतात, लव फॉर अदर्स, डिसिप्लिन, हार्डवर्क, ऑनेस्टी, perseverance and happiness are the good qualities. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेवर हमखास विचारला जाणारा जो प्रश्न असतो, ज्याची तयारी आपल्याला या माध्यमातून करायची असते, ती तयारी अशी, तो क्वेश्चन असा असतो की अप्रिसिएशन ऑफ द पोयम. अप्रिसिएशन ऑफ द पोयम म्हणजे रसग्रहण, कवितेचं रसग्रहण असं त्याला म्हणतात. या रसग्रहणामध्ये, अप्रिसिएशनमध्ये
8 पॉईंट असतात जे या ठिकाणीच दिलेले असतात. ही कविता वाचून 1 किंवा 2 कडवे तुम्हाला दिलेले असतात आणि त्या 2 कडव्यामधून आपल्याला जे काही दिलेलं असेल ते अप्रिसिएशन लिहायचं असतं. आता अप्रिसिएशन करत असताना पहिला जो मुद्दा असतो तो असतो टायटल. टायटल ऑफ द पोयम. टायटल ऑफ द पोयम तुम्हाला माहीतच आहे. टायटल ऑफ द पोयम वॉक अ लिटल स्लोअर हे टायटल आहे आणि इथं जर तुम्ही वॉक अ लिटल स्लोअर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क्स मिळतो. दुसरा पॉइंट आहे पोएट और पोएटेस. पोएटेस या कवीचा कवी किंवा कवयित्री कोण आहे ते विचारलेलं असतं. तर तुम्हाला माहीतच आहे की या कवितेच्या खाली ऑथर अननोन असं दिलेलं आहे म्हणून तुम्ही अननोन हा शब्द लिहिला की यालाही हाफ मार्क्स मिळतील. असे एक एक हाफ मार्क्स करत करत तुम्हाला 5 पैकी गुण मिळणार आहेत. तिसरा मुद्दा असतो थीम. थीम ऑफ द पोयम. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑफ द पोयम इज इम्पॉर्टन्स ऑफ फादर्स. Importance of father as a role model. ही मध्यवर्ती कल्पना आहे. थीम ऑफ द पोयम आहे. नंतर मुद्दा तो रायमिंग स्कीम. चौथा मुद्दा आहे रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीमसाठी आपल्याला हे स्टांजे बघावे लागतील, कवितेचे कडवे बघावे लागतील की ज्याप्रमाणे रायमिंग वर्ड्स पेयर्स असतात तर या रायमिंग पेयर्स ह्या वेगळ्या आणि रायमिंग स्कीम वेगळी. यामध्ये चूक करू नका, गलत करू नका. तर पहिल्या कडव्यामध्ये स्मॉल आणि फॉल हे 2 शब्द स्मॉल आणि फॉल हे रायमिंग पेयर झाली. दुसऱ्या कडव्यामध्ये सी आणि मी ही रायमिंग पेयर झाली. याला रायमिंग पेयर्स असं म्हणतात. परंतु रायमिंग स्कीम ही डिफरंट असते. तुम्हाला याच्यासारखाच तो भाग असतो परंतु त्याला ABCDE याप्रमाणे नंबर द्यायचे असतात. आता रायमिंग स्कीम बघत असताना आधी पाहायचं रायमिंग पेयर कोणती आहे. तर इथे तुम्हाला रायमिंग पेयर स्मॉल आणि फॉल हे दिसते. परंतु पहिल्या ओळीला इथे रायमिंग पेयर जरी नसली तरी ए शब्द द्यायचा. इथे स्मॉल आहे याला बी द्यायचं परंतु याचा रायमिंग वर्ड्स इथे आला म्हणून हा बी झाला. आणि इथे हा आणि हा वेगळा म्हणून सी येईल. ABC आणि याच्यासोबत बी असल्यामुळे याची जी रायमिंग स्कीम आहे ती होईल ABCB. पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम जी आहे ती ABCB आहे. म्हणून इथे तुम्हाला रायमिंग स्कीम ज्या अर्थी लिहायची आहे तर याची रायमिंग स्कीम काय असेल तर याची ABCB अशी रायमिंग स्कीम असते. नंतर कवितेमध्ये नंतरचा मुद्दा असतो आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, भाषेचे अलंकार. या कवितेमध्ये भाषेचे अलंकार
फिगर्स ऑफ स्पीच हे टू इनहेन्स द पोयम म्हणजे कवितेला सजवण्यासाठी वापरलेले असतात. तर या कवितेमध्ये साधारणतः 3 फिगर्स ऑफ स्पीच आहे. नंबर 1 आहे मेटॅफर, नंबर 2 आहे अलिटरेशन आणि नंबर 3 आहे रिपिटेशन. तर मेटॅफर म्हणजे कंपॅरिझन करणे. तर या ठिकाणी जो अलंकार आहे तो अलंकार आहे मेटॅफर. मेटॅफर अलंकार आहे आणि तो आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉलो ह्या ओळीमधून आपल्याला दिसून येईल. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल ह्या ओळीमधून आपल्याला वडील आणि मुलगा जो वडील होणार आहे या दोघांची तुलना केलेली आहे. मेटॅफरचा मराठीत अर्थ असा होतो, मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. वडील आणि तो मुलगा या दोघांची इथे कंपॅरिझन केलेली आहे, तुलना केलेली आहे. म्हणून मेटॅफर हा पहिला अलंकार झाला. दुसरा अलंकार रिपिटेशन तुम्हाला माहित आहे की काही शब्द तेच शब्द परत परत येतात, त्याला रिपिटेशन असं म्हणतो. तर या कवितेमध्ये कोणते शब्द रिपीट झालेले आहेत? वॉक अ लिटल स्लोअर डॅडी हे शब्द परत परत आलेले आहेत म्हणून याला रिपिटेशन आपण म्हणायचं. आणि अलिटरेशन म्हणजे सुरुवातीचा शब्द हा रिपीट होत असतो. आता तुम्हाला ओळ दिलेली असेल तर त्याच्यावरून आपल्याला अलंकार कोणता ते ओळखायचा आहे. तर याच्यासाठी यफ इथे आलेला आहे, म्हणजे यफ हा शब्द परत परत आलेला आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स याला अलिटरेशन असं म्हणायचं. म्हणजे जो अलंकार आपल्याला लिहायचा असतो, या कवितेमध्ये फक्त 3 अलंकार आहेत आणि ते 3 अलंकारापैकी तुम्हाला हे वाक्य आणि इथे असलेला अलंकार तो लिहायचा असतो. मग याचा अलंकार मेटॅफर आहे, रूपक अलंकार, अलिटरेशन आहे आणि रिपिटेशन आहे. त्यापैकी कोणताही एक लिहिला चालतो. ऑफ स्पीच. आणि नंबर 6 चा मुद्दा आपला आहे स्पेशल फीचर. स्पेशल फीचर्स ऑफ द पोयम. स्पेशल फीचर्स ऑफ द पोयम. ह्या कवितेचं खास वैशिष्ट्य काय? तर या कवितेचं खास वैशिष्ट्य हिअर इट इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग. हिअर इन दिस पोयम देअर इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग. स्वगत, एक नाटकी स्वगत हे खास वैशिष्ट्य या कवितेचं आहे. 7th पॉइंट, फेवराइट लाईन्स. फेवराइट लाईन्स म्हणजे या कवितेमधली जी तुम्हाला आवडलेली ओळ आहे ती आपल्याला लिहायची असते. तुम्ही कविता वाचल्यानंतर लक्षातच येतं की ही ओळ माझ्या आवडीची असू शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 ओळी सांगता येईल. आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल ही एक ओळ आहे. आणि दुसरी ओळ जी सांगता येईल, Then I will have a little child who will
वॉन्ट टू फॉलो मी अशा 2 ओळी आहेत. त्या 2 ओळीपैकी एक ओळ इथे आपल्याला लिहायची आहे. आणि शेवटचा आणि अंतिम मुद्दा असतो याच्यामध्ये, व्हाय आय लाईक द पोयम. व्हाय आय लाईक द पोयम. मला ही कविता का आवडली. तर याचंही उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आय लाईक धिस पोयम फॉर इट्स शिअर सिम्प्लिसिटी. एकदम साधेपणा, या कवितेमधला साधेपणा. देर इज नॉट अ सिंगल डिफिकल्ट वर्ड इन द पोयम. धिस हेल्प मी टू अंडरस्टँड द पोयम फुली. इव्हन इम्प्लाइड मिनिंग्स आर इझी टू गेस. याच्यामधले जे काही ध्वनित शब्द असतील ते शब्दसुद्धा मला गेस करायला, त्याचे अर्थ गेस करायला सोपे गेले. म्हणून आय लाईक द पोयम. हा आपला पोयम अप्रिसिएशन ऑफ द पोयम हा निश्चित 9वी आणि 10वीला विचारला जाणारा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही हे अप्रिसिएशन एका वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचे हे जे मी मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्दे बघून तुम्ही लिहून काढा आणि ते पाठ करा. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सहजपणे सोडवता येईल आणि 5 पैकी 5 गुण घेता येईल. अशा पद्धतीने आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधली नंबर 1 ची कविता, पहिल्या युनिटमधली पहिली कविता ही शिकलेलो आहोत. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला समजली असेल. आणि जर समजली नसेल तर मला कृपया काय समजलं नाही ते बिलकुल एक क्वेश्चन लिहून कळवा. मी परत ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. तुम्हाला माहीत आहे लॉकडाऊनमुळे आपल्याला वर्क फ्रॉम होम, घरूनच शिक्षण द्यावं लागत आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरी पॉईंट ऑनलाईन. क्लासमध्ये असलेली गोष्ट वेगळी असते. क्लासमध्ये समोरासमोर तुम्ही असता, समोरासमोर आम्ही असतो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तात्काळ उत्तर देता येतं. परंतु ऑनलाईनमध्ये ते शक्य नाही. आणि म्हणून आपण मला लिहून टाका, कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कळवा, तसेही कळवा. आणि समस्या असतील तर तशाही लिहून टाका. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करेल. आणखी महत्त्वाची गोष्ट की या कवितेचे जेवढे तुम्हाला वाटतात अवघड शब्द, शक्यतो मॅक्झिमम शब्दाचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे. परंतु तुमच्याकडे तुमच्या 9व्या वर्गाचं एक डिक्शनरी मिळते, शब्दाचं पुस्तक मिळते, ते खरेदी करा. 20 रुपये 25 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. आणि त्याच्यातून तुमच्या वहीमध्ये ते शब्दाचे अर्थ लिहून काढा आणि परत परत ही कविता वाचा. मी जे काही शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन केलेलं आहे, उच्चार केलेले आहेत, ते उच्चार तुम्ही हा व्हिडिओ परत परत वाचा आणि तुम्हीही ही कविता समजून घ्या. या ठिकाणी ही कविता मी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे आणि तुम्हाला सूचित केलं आहे की जर तुम्हाला काही समजलं नसेल, जर काही प्रॉब्लेम असतील या कविता समजण्यासाठी तर तुम्ही मला निश्चित कळवा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.